सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पाडण्यात अखेर देवेंद्र फडणवीस यशस्वी. मदनदादा भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश, पाहुयात सविस्तर वृत्त. गेल्या काही दिवसांपासून वाई तालुक्यामध्ये चाललेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मदनदादा भोसले यांनी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून काँग्रेस पक्षाला मात्र सातारा जिल्ह्यामध्ये धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की वंदे वंदे. 00 काय चुकलं का माझं? 1800-266-1001 डायल करा. केला का डायल? कट झाला का? भारतीय जनता पक्ष एवढा प्रामाणिक आहे, सामान्य लोकांना थेट सभासद होण्यासाठी एवढी सोय केली आहे. 1 रुपयाची पावती सुद्धा फाडायचा त्रास देत नाही तुम्हाला. एवढं प्रामाणिक आहे हो. आता तुम्हाला सांगा मेसेज काय आले सांगा बरं. वेलकम बीजेपी, भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत. बरोबर ना दादा? सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात ना? आता माझं मत आहे झालात ना? मेसेज आलेत ना? भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात, आता तरी दादा व्हा. तुम्हाला मोबाईल काढा म्हटलं होतं. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा हट्ट आहे आजचा. बरोबर करू ना हट्ट तुमच्यासाठी? आज आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्व मावळ्याच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे. सर्वांची इच्छा आहे की मदनदादांनी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि ते सर्व सदस्य झालेत. आता या सेकंदापूर्वी झालेत. आता माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे, दादा येऊ नये. सर्वांचा हट्ट आहे, माझा नाही. माझा या क्षणापर्यंत होता, पण आता सर्वांचा आहे. बरोबर ना? मग मुख्यमंत्री महोदय सांगा ना, तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं स्वागत करा म्हणून सांगा ना, हात वर करून दोन्ही. कॅमेरामॅन बघा तिकडे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक समाधान व्यक्त करतो की या कार्यक्रमात मला यायला मिळालं आणि दादा तुमचे आभार मानतो. या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं. मी असेल, बापू असतील, चंद्रकांत दादा असतील, आम्ही सगळे आपल्याला धन्य मानतो की आज या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि मी तुम्हाला एका गोष्टीचं आश्वासन देतो दादा, जीवनामध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही, कधीच पस्तावा होणार नाही. भारतीय जनता पार्टीची सातारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील ताकद मदनदादांच्या येण्याने खूप वाढली. की येणाऱ्या प्रत्येक माणसाला सन्मान देणं, त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देणं, त्याच्या चुकीमध्ये एकांतात कान धरणं आणि जाहीरपणे त्याच्या कर्तृत्वाबद्दल शाबासकी देणं, हे आमची संस्कृती आहे. आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदनदादांनी एका अर्थाने मनावर दगड ठेवून आयुष्यभराशी काँग्रेसची एकनिष्ठता जी होती त्याच्यातून बदललेल्या परिस्थितीचा विचार करून हा एक निर्णय घेतलेला. देशाची परिस्थिती पूर्ण बदलली.